वसईतील वाहतूक कोंडी, रिक्षा मीटरची परिणामकारक अंमलबजावणी, रेल्वेच्या सुरू असलेल्या कामाचे नियोजन व परिवहन सुविधांबाबत आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न. वसई विरार परिसरातील वाढती लोकसंख्या, वाहतुकीवरील ताण, रिक्षा व्यवस्थापन तसेच रेल्वे विकास कामांच्या पार्श्वभूमीवर आज वसई विधानसभेच्या आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांच्या जनसंपर्क कार्यालयात प्रादेशिक परिवहन विभाग, रेल्वे प्रशासन, वाहतूक विभाग आणि रिक्षा चालक युनियनचे पदाधिकारी यांच्यासोबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. सामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन वाहतूक समस्या, रिक्षा चालकांकडून मीटर प्रमाणे प्रवासास देण्यात येणारा नकार, रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी, वाहनतळाची अपुरी जागा आणि खराब रस्ते यामुळे रिक्षा चालकांना येणाऱ्या अडचणी या विषयांवर बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. बैठकी दरम्यान वसई विरार शहरातील रिक्षा चालक मीटरने रिक्षा नेण्यास नकार देत असल्याची गंभीर दखल घेण्यात आली. वसई विरार परिसरातील रिक्षा मीटर अंमलबजावणी प्रभावीपणे होत नसल्यामुळे प्रवाशांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आणण्यात आले. यासाठी रिक्षा चालक संघटनेसोबत संवाद साधून जनजागृती करण्याची तसेच मीटर प्रमाणे प्रवासास नकार देणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात कठोर कारवाई करण्याची RTO विभागाकडून नवीन तक्रार निवारण क्रमांक उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. तसेच पश्चिम रेल्वेच्या सुरू असलेल्या 5 व 6 मार्गिकांच्या कामांमुळे भविष्यातील रेल्वे स्थानकानजीकची पार्किंग व वाहतूक व्यवस्था, नागरिकांच्या हालचालींचे नियोजन, रिक्षा स्टँड, बस सुविधा यांचे नियोजन व त्यासाठी करावयाच्या आवश्यक उपाययोजनांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर रेल्वे प्लॅटफॉर्मवरून बाहेर पडणाऱ्या लाखो प्रवाशांना सुसज्ज आणि नियोजित वाहतूक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी महानगरपालिका, रेल्वे प्रशासन, ट्रॅफिक विभाग आणि परिवहन विभाग यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन लवकरच करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय वसईमध्ये परिवहन विभागाच्या स्वतंत्र कार्यालयासाठी सन सिटी, उमेळा आणि पाचूबंदर परिसरात सुमारे 2 एकर जागेची आवश्यकता असल्याने त्यासाठी परिवहन विभागाने शासनाकडे मागणी करण्याचे आणि आमदारांकडून त्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्याचप्रमाणे वसई विरार शहरात परमिट नसलेल्या रिक्षांमुळे निर्माण होणारी बेकायदेशीर प्रवासी वाहतूक, नागरिकांची सुरक्षा आणि महसुलाचे नुकसान या रिक्षा चालक युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची परिवहन अधिकाऱ्यांनी दखल घेऊन अशा बेकायदेशीर रिक्षांविरोधात विशेष मोहीम राबवून कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासित केले. या सर्व विषयांवरील कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांनी यावेळी सांगितले. या बैठकीसाठी प्रादेशिक परिवहन विभागाचे श्री दीपक उगले, वसई वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रशांत लांगी, विरार वाहतूक विभाग पोलीस उपनिरीक्षक श्री नितीन जाधव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री संदेश मेहर, रेल्वे विभागाचे श्री अवधेश कुमार पांडे, श्री योगेश कुशवाह, पालघर जिल्हा श्रमिक ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचे श्री विजय खेतले, वसई रिक्षा युनियनचे श्री अक्षय शुक्ला, जय महाराष्ट्र रिक्षा चालक मालक संघटनेचे श्री अरविंद सिंग तसेच श्री बिजेंद्र कुमार, श्री मयंक शेठ व RTO विभाग, रेल्वे प्रशासन, ट्रॅफिक विभागांचे अधिकारी उपस्थित होते.